मिस्टर आणि मिसेस चांदेकर, मी तुमच्या समोर 4-4 वेळा नैना नैना म्हणतो, याचा अर्थ काय होतो? ती तुमच्या घरातलीच नैना चांदेकर आहे ना. आणि या असाइनमेंटची आपली मेन मॉडेल आहे हे तुम्हाला माहित होतं? सर पण ती ही असाइनमेंट इकडे जेव्हा जेव्हा मी मीटिंगला यायचो तेव्हा ती मला भेटायची. तुम्हाला माहित नव्हतं? नाही हो म्हणजे. आणि त्यावेळेस मॉडेलिंगची संधी द्या म्हणून ती माझ्या मागे लागली होती. आणि म्हणून आजच्या असाइनमेंटसाठी मी तिला विदाउट लुक टेस्ट घेतली होती. आणि कॉल टाइम होऊन इतका वेळ झाला तरी तिला काहीच पत्ता नाही. आणि आम्ही इतके फोन करतोय, ती एकही फोन उचलत नाही. ताई सुद्धा येणार होती का? म्हणजे ताई सुद्धा म्हणजे तीच तर येणार होती. तुमची जॉईंट फॅमिली, कोणाचं काय चाललंय त्यात तुम्हाला माहिती नाही. अद्वै तुझी भाऊचा इथे ऑफिसमध्ये येते, आमच्यासोबत डील करते, तुम्हाला काहीच माहिती नाही. आणि या असाइनमेंटच्या मार्केटनुसार तिला भरपूर पैसे मिळणार होते, अमाऊंट फिक्स झाले आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला काहीच माहिती नाही. अरे आता हा सगळा खर्च वाया जाणार, हे सगळं नुकसान आहे. अद्वै तुला कल्पना असेल याची. सर ऍक्च्युली काय त्याचं आम्हाला कल्पना होती, पण हे शूट आजच आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. स्वामी सर, तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा, तुमचं नुकसान होणार नाही याची खबरदारी मी घेईन. मी ताईला लगेच कॉन्टॅक्ट करते. बरं आता काय करायचं ते लवकर करा, ऑलरेडी वेळ वाया चाललाय. तुला माहिती होतं ना तुझी बहिणी येऊन शूट करणार आहे ते, मग माझ्यापासून का लपवलंस तू? इतर वेळी एवढी बडबड करत असतेस, एका शब्दाने काही बोलले नाहीस मला. नाही तुझी बहीण तर नॉनसेन्सच आहे, पण तू हे जे केलंस ना ते त्याहीपेक्षा हॉरिबल आहे. मग तुम्हाला आमच्या बिझनेसमध्ये ढवळढवळ करायची गरज काय? सांग ना आता कुठे ती, बोल काहीतरी. काय समजायचं मी कशी बोलू? सगळं तर तूच बोलतोय. आणि जसं तुला आता कळलंय ना तसं मलाही आत्ताच कळलं. पण मग तू मिस्टर स्वामीनाथन खोटं का बोललीस? अरे कारण आपल्याला हे माहिती नाहीये, हे जर आपण बोललो असतो तर आपल्या घरात एकही नाहीये का असा प्रश्न उद्भवेल. आणि घर जेवढं मोठं असतं ना तेवढाच पोकळपणा शोधण्यात रस असतो बाहेरच्याला. नैनाताई हे शूट करतेय हे आपल्याला माहिती नाहीये, ही बातमी बाहेर गेली तर चांदेकर कुटुंबाचे किती वाभाडे निघतील. आणि ताईच्या चुकीची शिक्षा आजोबांनी इतकी वर्ष त्यांच्या संस्कारातून जपलेल्या एकत्र कुटुंबाला मिळायला नको, म्हणून मी असं वागले. आता तुझं झालं असेल तर मी नैनाताईला फोन करू का प्लीज? बाकी सगळ्यापेक्षा आता तिचं इथे येणं जास्त गरजेचं आहे, हो ना? नैनाताई फोन का नाही उचलत आहे? ओहो, वेलकम नैना मॅम, वेलकम. हॅलो रोशन. हा रोशन खूप चांगला मॉडेल आहे. प्रिंट शूट, ऍड शूट्स खूप काही केलं याने. सोशल मीडियावर याच्या जाहिराती खूप चालतात. आणि रोशन, ह्या आपल्या आजच्या मॉडेल मिसेस नैना. बरं, आजच्या ज्वेलरी ब्रँडचे तुम्ही दोघं मॉडेल आहात, त्यामुळे एकमेकांची ओळख करून घ्या, कम्फर्टेबल व्हा, म्हणजे आपलं शूट कसं अगदी पटापट होईल. वाव, आज माझं स्वप्न पूर्ण होणार फायनली. हाय, मी नैना चांदेकर, मी सुपर मॉडेल आहे. इट्स नाईस टू मीट यू. सेम. बाय द वे सर, आपण नेमकं कोणत्या ज्वेलरीचं शूट करतोय? ही एक स्टायलिश वेस्टर्न ज्वेलरी आहे, त्यामुळे तुम्हाला दोघांना वेस्टर्न स्टाईलचे कपडे घालावे लागतील. एकदम ग्लॅमरस लुक असेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नो नो, नॉट ॲट ऑल. इनफॅक्ट मी प्रोफेशनल मॉडेल आहे, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गुड. बरं झालं, गुड डिसिजन आहे ना. तिकडे जाऊन ते काकूबाईसारखे कपडे घालण्यापेक्षा इकडे मस्त ग्लॅमरस कपडे घालायला मिळते. बरं झालं मी हीच असाइनमेंट घेतली. मॅडम तुम्ही उभ्या का? बसा ना. या शॉप. प्रश्न कंटिन्यू. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी की ग्रीन टी? ग्रीन टी चालेल. ओके. निखिल इकडे, ते ग्रीन टी आण मॅडमला. ओके. अशरफ, मॅडमला वारा घाल. काही हवं असेल तर सांगा मला. ओके, थँक्यू. बी कम्फर्टेबल. स्वामीनाथनच्या फोटोशूटला हे काही नसतं, आणि चांदेकरांची घरचीच आहे म्हणून कमी पैशात काम करून घेतलं असतं. बरं झालं मी इथे आले. इथे पैसेही जास्त मिळतात आणि रिस्पेक्टही जास्त मिळतं. एकदा काही ऍड क्लिक झाली की मी कधीच मागे वळून बघणार नाही. ताईचा फोनच लागत नाही. मगाशी निदान रिंग तरी वाजत होती, आता फोन लागणंही बंद झालं. मग आता काय करायचं? राहुलला ट्राय करशील का? कदाचित त्याला माहिती असेल ती कुठे आहे. हा ब्रो बोल ना, कसा चाललाय शूट? अरे शूट अजून सुरू झालेलं नाहीये. तुझी बायको कुठे? माझी बायको नाही ना, तिचं काय? तिला फोन दे. अरे नाहीये ती इथे. म्हणजे मगाशी माझ्या समोरून बाहेर पडली, पण कुठे गेली काय माहिती नाही. मी तिला फोन करतोय, ती माझाही फोन नाही उचलत आहे. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. काही कॉन्टॅक्ट झाला तर मला कळव. हो नक्की. बस म्हणावं नैनाला शोधत. आता स्वामीनाथन अद्वैतची एवढी वाट लावते की तो एक बिझनेसमॅन हे विसरूनच जाईल. कमाल आहे ना. आतापर्यंत एवढं कमवलेलं नाव असं पाण्यावर तरंगताना दिसतंय ना. आणि प्लस दुसरं शूट करून आली आहे हे घरी कळलं की घरातून जी तिची हकालपट्टी होईल ना, मजा येणार आहे. काय झालं अद्वैत? एनी अपडेट? आणि कुठे गेली तुमची नैना? 2 तास झाले सगळे तिची वाट बघतायत. तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. सर आतापर्यंत 4 मॉडेल्सला कॉल केला, पण इतकं शॉर्ट नोटीसवर कोणीच यायला तयार नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मला एक अर्धा तास द्या, मी सगळं मॅनेज करतो. ॲक्च्युली आमच्या टॅलेंट एजन्सीमधून काही कॉन्टॅक्ट्स मिळाले, मी ते नंबर्स देतो, तुम्ही प्लीज ट्राय करा. ओके, मी करते ट्राय. अद्वैत, प्लॅन बी काय आहे?
प्लॅन बी म्हणजे या मॉडेलपैकी कोणीच आली नाही तर काय करायचं? म्हणजे आजचा हा जो काही खर्च केलाय तो तुमच्या नैना चांदेकरच्या बिहेवियरमुळे वाया घालवायचा आणि आपल्या नव्या लॉन्चच्या सुरुवातीला चांदेकरांचं हेच बिहेवियर असेल तर पुढे कसं होणार आपला अद्वैत? सर 2 मॉडेल्स मिळाले, त्या पोचत्या तिथे. सर मॉडेल रेडी आहेत. ओके गो अहेड. आणि सर आपल्याकडे पुरुषांचे काही ज्वेलरी आहेत तर त्या डिस्प्लेला ठेवून शूट करावे असे इन्स्ट्रक्शन्स दिलेत. चालेल, काय हरकत नाही, सुरू करा. सर माझ्याकडे एक सजेशन आहे, सांगू का? सांगा. सर नुसता डिस्प्ले दाखवण्यापेक्षा जर अद्वैत सरांनी त्यात मॉडेलिंग केली तर ती ज्वेलरी सिग्नेचर होईल आणि सरांचं स्टेटस आणि पर्सनॅलिटी दोन्ही कमाल मॅच आहे सर. मी काही कॅन्डिड फोटोज काढलेत सर त्यांचे, तुम्हाला दाखवतो. हो सुपर. अद्वैत जा पटकन चेंज करू दे. स्नेहा गो विथ हिम अँड हेल्प हिम. नाही हे पॉसिबल नाही यार अँड इट्स अ बॅड सिच्युएशन. अद्वैत आपल्याला हा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे. तुझी पर्सनॅलिटी आणि तुझं नाव दोन्हीचा फायदा होईल. सर सगळं बरोबर आहे पण नाही सर, माझे फोटो चांगले येत नाही. सर तुमचे फोटो चांगले नाही, एक्सलंट येतात. सर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक नॅचरल चार्म आहे सर. अद्वैत मी क्लायंट आहे पण त्याहीपेक्षा आता तुझं आणि माझं एक रिलेशन आहे. मी तुला हक्काने सांगतो मला तू इथे मॉडेल म्हणूनच हवाय. सर तुम्ही किती हक्काने सांगितलं तरी हे पॉसिबल नाही सर. प्लीज डू इट फॉर मी. हा तू परफेक्ट आहेस, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. गो अहेड. जा 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 जा. स्नेहा जा हेल्प कर तिला. येस सर. उगाच चिडवू नकोस हा. उगाच कुठे, मी खरंच चिडवते. रेडी सर? हो व्हेरी रेडी सर. तुम्ही असं थांबा आणि मॅडम तुम्ही थोडंसं लेफ्टला या. अच्छा दुसरी मॉडेल. सर या दोन्ही मॉडेल सरांना कॉम्प्लिमेंट करत नाही. तू बरोबर बोलतोस. जे एक एथनिक लुक, नॅचरल रिच लुक हवाय ना तो नाहीये सर. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे केमिस्ट्रीच नाहीये. थांब 2 मिनिटं थांब, काहीतरी करूया. कला मला वाटत तू हे काम करावंस. मी कशाला सर? कला या ब्रँडसाठी मला तूच मॉडेल म्हणून हवे. नाही नाही सर, मी नाही सर, प्लीज. कळलं कळलं आता कसं वाटतं ते. किती छान केमिस्ट्री आहे तुमची. तुम्ही दोघं या ब्रँडला खरंच शोभून दिसाल आणि एका उंचीवर घेऊन झाला प्रोजेक्ट. बरं तुम्ही दोघं एकत्र असल्यामुळे मार्केटिंगला फायदा होईलच, पण एक सांगू, तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर. तर शूट करायचं असेल तर त्याआधी मला आजोबांची परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे, काहीच हरकत नाही, कर पण.